नमस्कार मंडळी, आज आमचा परतीचा दिवस आहे आणि आम्ही 3:30 वाजल्यापासून उठलो. 3-3:30 वाजल्यापासून उठले. आता वाजलेत 5, पण अजून आम्ही काही निघालो नाही आहे. थंडी एवढी बाहेर पडली आहे ना, आम्हाला निघायलाच होत नाही. सगळे झोपलेत पोरं. तर सगळी पोरं झोपलेत. आता त्यांना उठवून न्यायचं म्हणजे खूपच कसरत आहे, कारण की थंडी भरपूर आहे. आता बघू काय होतंय, किती वाजता निघायचं. आता निघायचं का थोड्या वेळाने ते बघूया. आता 5:30 वाजलेत. आता फायनली आमचे हे बोलले चला निघूया म्हणून. आता पोरांना उचलायचं. भाव पण जागेचे पण पडले बिचारात. सगळ्यांना उचलून घेऊन जायचे. फायनली आता आम्ही निघालोय. बाहेर बघा पूर्ण काळोख आहे. आमची लाईट लावली म्हणून इथं उजेडे, नाही तर बघा बाहेर काळ अंधार आहे. अंधार. गाडी इथं लावली. मामा अजून जाऊन आलेत, पांदीला जाऊन आलेत आणि पडलेत परत इथे. आणि बघा ही तयारी करून बसले सगळे. इथं आमची आशा वर्कर पेशंटला औषधं देते. ते जाऊ द्या पेशंटला. आशा वर्कर बघा गोळ्या देत आहेत. पॅरासिटामॉल तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. आमच्याकडे भरपूर आहे औषधं. रक्तवाढीचं आहे, विटॅमिनचं आहे, सगळं आहे, कॅल्शियमचं आहे. पाहिजे तर बघा. चुटली विदूला उठवली. मोरींची पोरं आकडली. अंकल करते ऋतूची तयारी सकाळी. घेतलं का हेअरबँड? एवढं झोपत बी हिला हेअरबँड लक्षात राहते. किडे विचार करते की आम्ही निघालो. थंडी एवढी वाजते की आम्ही 5-5 ब्लँकेट घेतलेत आणि निघालोय. निघतोच आहे. किती वेळ झाला, 3 वाजल्यापासून निघालोच आहे. माझी चप्पल बघ कशी घातली मी. एवढी घाई झाली. माहिती की जायचंय गावात तुम्हाला, मुंबईला. कोण बसला कोणाला घातला डोक्याला. चप्पल उलटी आहे, माहिती आहे मला. चप्पल उलटी आहे. अजून 2 माणसं मा उठली. अगं बाई बाई चला. बाय करते, थांबा ना. बाय करायचं मला करते. चला बाय 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 बाय. दिसतंय 5:53 गाडी हल्ली. आता निघालो आम्ही. आमची तिथं सगळ्यांनी अंगावर तोंडावर घेतले. वेदू पण उठली. माऊ पण नाही दिसना.
घाट उतरून आता हायवेला गाडी लागली. प्रवास करून आम्ही पुढे आलोय आणि आता बघा पहाटेचा सूर्योदय किती छान वाटतोय. बघायला मन एकदम प्रसन्न झालं हे बघून. तर आता बघा सगळे बसलेत गाडीत आणि उठलेत पण. सिद्धू इथं माऊ झोपली होती, सिद्धू जागा आहे. हे बघा सोनम पण जागे, वेरू झोपले आणि पोरांची आता कशी झोप चालली आणि बाजूने एस टी चालली. उजाडलं पुढे त्याच्यामुळे आता एकदम स्पष्ट क्लिअर सगळं काही दिसतंय. तर पुढे 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 आमची गाडी चालली. आम्ही आता पुण्याच्या आसपास येतोय. आता आम्ही वाकडला पोचलोय. आता तळेगाव टोल नाका येईल. भाऊ अजून झोपले आणि सगळे बिस्किट खात आहेत बरोबर. सिद्धू चू बिस्किट खात आहेत. भाऊ झोपले, वेदू पण झोपले. वेदू आणि माऊ अजून काही उठले नाही, झोपेत आहेत. सिद्धू वेदू पण झोपला. तर चला हवा लागते का ना, लवकर मुठी घेतली कारण की आमच्याला गाडीत तोंदरीला उचकी सोडते. त्याचा खूप वास येतोय. दोन्ही नसून इथं बसलेला आहे बघा. सगळी बच्चा पार्टी माव कुठले माव बघू तोंड दाखव. माव इथं ही पोरं इथं चालले सगळ्यांचं खेळायला. सगळेच खेळतात.
एवढं का सुचलं रे? पप्पा ऐकत होता म्हणून. पुढचं काय सुर? काय काय उसका फूल का आता नहीं है, उसका फूल का आता नहीं है, थांब आता आजीला बघतेच मी. मुलांचं चाललंय गाणं बोलायचं. मस्ती मस्ती. झोपेतून उठलेली पारुशी कशी दिसतात सगळेच. आम्ही आता जागा बदलली आत्तेने. आम्ही चालू सोनू माहिती जागेवर आहे. लाईनीचे मामा आहे त्या जागेवर आहे. सिद्धू, चू, भाऊ आणि वेदू ह्या चौघांनी जागा बदलली. बाकी सगळे आहे तसेच आहेत. आम्ही आता पोहोचू थोड्या वेळात कळंबोलीला. तिथून मग माणसाला येईल 15 मिनिटात येईल कळंबोली. चल उतरा आता. कळंबोली आली. आता तुमचं तिकीट संपलंय. तिकीट संपलंय. उतरा वेदू. आता उतरायचं. कळंबोलीला आता पोचलोय आम्ही. आता कळंबोलीचे पॅसेंजर उतरतायत. इथून आता सामान काढायचं चाललंय. इथं सोनमने मला घेवड्याची डाळ दिली. सगळे निघालेत. बाय बाय सिद्धू. सामान घेऊन जाशील ना ते. चालली आमची मंडळी आम्हाला सोडून. आता आम्ही चाललोय त्यांना सोडून कळंबोलीत. हे काय रुपये सगळं? सोडा ते. मी राहिली वय. हे चल जा तुम्ही. दादा निघाले. वेदुड्या बाय. चल माऊ घरात. बाय बाय बाय. जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा. ऐक देवा देवा. तर आत्या उभ्या राहिल्यात. विरा उभा राहिलाय. हो हो चला गेले. आम्ही निघालो ते नाही गेले. माऊचं तोंड रडकं झालंय कारण की तिला वेदूची आठवण येते लगेच. बोलते मला माझ्या बहीणला आवडते. मग तोंड बघा कसं झालंय बिचारीचं. फुगली ती. नको रडू माऊ. आपण सुट्टी पडला ती जाऊया परत. सुट्टी पडेल ना तेव्हा जाऊ ना आपण कळंबोलीला. मग हा माऊ आपण नंतर जाऊया. सुट्टी पडली ना की आपण परत जायचं. हा मग वेदोरी तू खूप खेळायचं. ठीक आहे. आता असे गुडगल आहेस ना तू. स्ट्रॉंगर. आज तुझ्या पण शाळेची सुट्टी झाली की नाही. तुला पण स्कूलला जायचं होतं. वेदूला पण जायचं होतं. आता उद्यापासून स्कूलला जायचं. हा नाही जाणार मग कुठे जाणार. कुठे जाणार तू. कळंबोलीला. तुझी स्कूल कळंबोलीला नाही मानकुर्तला आहे. कळंबोलीला. मम्मा एकत्र असलं खूप छान वाटत होतं. आता कोण नाही तर एकदम कसं तरी वाटतंय. एकदम मोकळं झाले गाडी. कंटाळा आल्या. कोण वाटतंय. एकत्र असल्याची मजा खूप छान असते. नको जाऊ तिथला जरा दुखत आहे. पडशील खाली. आम्ही आता घरी आलो. घरी आल्यानंतर सगळेजण फ्रेश झालो. नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर मग हे ऑफिसला गेलेत. आता 12:30ला गेलेत ऑफिसला. आमचं झालं आता सगळी कामं झाले. सगळं म्हणजे कामं झाली नाहीयेत अजून. तर आता सकाळी आम्ही किती 5:53ला निघालो. म्हणजे 6च्या दरम्यानच निघालो. 10:15ला पोचलो कळंबोलीला. 11:30ला पोचलो इथे. कारण की वाशीला खूप म्हणजे वाशी टोल नाक्याला खूप ट्रॅफिक होती. सकाळच्या टायमिंगला ऑफिसला येणारे जाणारी माणसं असतात तर खूप ट्रॅफिक होतं. मग ते त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. म्हणजे आम्ही 11:30ला आलो.
1.5 तास तर आम्हाला लागलाच तिथे पण कारण की गावावरून आम्ही 4 तासात आलो. तर आता खूप कंटाळा आला पोरींना पण आता भूक लागली आता जेवायचं आहे आम्हाला. सगळेजण आपापल्या घरी गेलेत कळंबोलीला म्हणजे सगळेजण गेलेत चोरून गेले दादा गेलेत भाऊ आत्या मामा सगळे आणि दादा पण ऑफिसला गेलेत आणि हे पण ऑफिसला गेले. तेवढेच की मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्यात 5 मुलांच्या सुट्ट्या झाल्यात आज. तर आता उद्या तर शाळेत जायचं आहे तर आता उद्यापासून परत डेली रुटीन आमचं चालू होणार आहे. तर चला आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर सबस्क्राईब करा. चला बाय.